नमस्कार मित्रांनो, मी चेतन खोमने. तर आपण तरडगाव येथे आलो होतो. तर तरडगावमध्ये आल्यानंतर आपल्याला पालखीचे जे नियोजन पाहता आलं. तर इथं आल्यानंतर टॉयलेट बाथरूमची सोय इथं बऱ्यापैकी सगळीकडे झाली आहे. तर पालखी यायचं म्हणलं की गावाला जरा आनंद होत असतो का आता पालखी आली. तर पण पालखी गेल्यानंतर ती घाण वगैरे कचरा वगैरे टाकला जातो, टॉयलेटची पण सोय नसती. तर ह्या वारीला आपल्याला अनुभवता आलं. तर आता आळंदीत आपण पंढरपूर निघालो आहे, तर आपण तरडगावमध्ये आलेलं आहे. कुठेही अशी घाण दिसली नाही आपल्याला. तर खरंच आपल्याला ह्यांनी उत्तम सोय केलेली आहे. तर आपण ह्यांच्यापासून थोडीशी माहिती घेऊ जरा. नमस्कार, रामकृष्णारी. मी भूषण प्रभाकर सोनवणे, आळंदी ते पंढरपूर निर्मलवारी प्रमुख म्हणून माझ्याकडे दायित्व आहे. इथे 2015पासून आम्ही निर्मलवारी हा प्रोजेक्ट राबवत आहोत. यामध्ये आपण तुकाराम महाराज, सोपन काका, देव महाराज, त्यानंतर माऊली अशा सर्व पालखी मार्गावरती आपण जवळजवळ 3400 टॉयलेट शौचालय उपलब्ध करून देत आहोत. येथे आत्ता उद्या इथं पालखी येणार आहे, तर आज इथं रात्री 1800 टॉयलेट आहेत. मागं लोणंदमध्ये आज पालखी आलेली आहे, तर तिथंही 1800 टॉयलेट उपलब्ध. अशा 2 सेटमध्ये हा सर्व व्यवस्था केलेली असते. याची पार्श्वभूमी थोडी सांगायची तर काय 2014ला वगैरे काही लोकांनी हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती. आपल्याला माहिती आहे, जसं की आधी पालखी आल्यानंतर तिचं स्वागत खूप जोरात व्हायचं गावामध्ये, पण पालखी जाताना सकाळी वारकऱ्यांना व्यवस्थित बोलत नव्हती. ते घाण केली तर त्याच्यावरनं काही प्रमाणात त्यांना शिवीगाळ होत होती, मारहाण होत होती, असे प्रकार घडत होते. पंढरपूरमध्ये तर लोक 15 दिवस गाव सोडून जात होती, इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे घाण होत होती आणि त्याच्यातनं रोगराई वगैरे हे सर्व विषय येत होते. आणि मग काही लोकांनी याच्या विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली की हा सोहळा एक तर तुम्ही बंद करा किंवा याच्यावरती तुम्ही निर्बंध आणा, म्हणजे याला छोट्या प्रमाणात काही प्रमाणात याला चालवा असं येते. असं त्यांनी देवस्थानला विरोधात आणि दोन्ही देवस्थानच्या विरोधात, पंढरपूर देवस्थानच्या विरोधात याचिका दाखल केल्या जातात. त्यात मग सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने असं म्हटलं की हे असं का करू नये, की आपलं स्वरूप जे आहे ते लहान का करू नये. जर आपल्याकडनं हे मॅनेज होत नसेल एवढ्या सर्व लोकांची व्यवस्था, तर असा सर्व फटकारल्यानंतर त्यांनी शासन व्यवस्थेला, लोकांना, देवस्थानला, मग हा विषय आला तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडं. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याच्यामध्ये थोडंसं चिंतन करून, पुण्यातली सेवा सहयोग म्हणून आमची एक संस्था आहे, त्या संस्थेने चिंतन करून मग आम्ही पोर्टेबल टॉयलेटचा शोध लावला, त्याची माहिती घेतली आहे. ते सुरुवातीला आम्ही महाराजांच्या पालखी मार्गावरती 2 गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावरती हा सर्व विषय राबवला. जेव्हा ती 2 गावं एकदम स्वच्छ राहिली, सर्व काही व्यवस्थित राहिलं, म्हणजे इथं आज पालखी होऊन गेली का नाही अशा प्रकारची इतकी स्वच्छ राहिली हे सर्व सिद्ध झाल्यानंतर मग आम्ही त्याची डॉक्युमेंटरी तयार करून माननीय मुख्यमंत्र्यांना ती सादर केली. आणि मग त्यातनं मग निर्मलवारी हा त्या वर्षीच्या बजेटला हेड निर्माण झाला आणि अशा प्रकारे निर्मलवारीची ही सुरुवात झाली. आज तुम्ही बघताय, मागं तुम्ही आळंदीपासून आता इथपर्यंत आला असाल किंवा इथनंही पुढे तुम्ही आता बघाल तर तुम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारची अस्वच्छता दिसणार नाही. सर्व ठिकाणी पाणी, लाईट मुबलक प्रमाणात आणि शौचालय व्यवस्थित. यामध्ये आमचे गावातले काही अवधूत धुमाळासारखे तरुण असतात, जे मुक्काम प्रमुख म्हणून काम पाहतात. त्यांच्यानंतर त्यांच्या याच्यामध्ये त्यांची एक टीम असती 50-1 मुलांची, की जी प्रत्येक स्पॉटला रात्री या सर्व विषयाचं प्रबोधन करून टॉयलेट यूज झाले पाहिजे, शौचालय यूज झाले पाहिजे माऊलींकडनं, वारकऱ्यांकडनं, त्यासाठी प्रयत्न करत असते. आणि अशा सर्वांच्या प्रयत्नातनं हा सर्व उपक्रम राबवला जातो आणि यशस्वी केला जातो. नमस्ते, जय श्रीराम. मी अवधूत धुमाळ, निर्मलवारी तरडगाव मुक्काम प्रमुख. गेले 8-10 वर्षापासून, 8-10 वर्षाच्या अगोदर असं परिस्थिती असायची की पालखी गेल्यानंतर गावातला जो पालखी तळाचा रस्ता असेल, डांबरी तरडगाव पलटण रोड असेल, त्या रोडने पूर्ण घाणीचं साम्राज्य असायचं, सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असायची. पण गेले 8-10 वर्षापासून अशी कोणतीही परिस्थिती उद्भवत नाही. याचं कारण असं आहे की निर्मलवारीचं काम हे कसं चालतं, तर पालखी यायच्या अगोदर 1-2-3 महिने अगोदरपासून निर्मलवारीचं काम चालतं. त्यासाठी गावातील तरुण कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणं असेल,
गावाच्या आसपासचे जे 7-8 गावं असतील, गावाचे पंचक्रोशी असेल, तरडगावच्या आसपास हिंगणगाव असेल, तरडगाव असेल, सासवड असेल, चांबरवाडी असेल, टाकोबाईची वाडी असेल, कुसूर मिरवाडी, शिंदेमाळ अशा गावातून एक जवळजवळ आपण 50-60 कार्यकर्ते ह्या तरडगाव मुक्कामी तयारी करत असतो. दिवस रात्र त्यासाठी आवरात मेहनत घेत असतो. प्रत्येक पॉईंटला, टॉयलेटच्या प्रत्येक पॉईंटला आमचे गावच्या आसपास गावातील एक 10-15 कार्यकर्ते असतात आणि आमचे पुण्यातून असतील, सातारमधून असतील, कराडमधून असतील, सांगलीमधून असतील, अशा विविध भागातून आलेले एक 100च्या आसपास आमचे कार्यकर्ते तरडगाव मुक्कामी असतात. तर आपल्याला ह्यांनी बऱ्यापैकी माहिती दिली की जेणेकरून असं घाण कुठे होऊ नये आणि खरंच ह्यांना आपण म्हणजे पालखी तळावरती एवढी स्वच्छता आणि शेजारी कुठेही असे कमीत कमी 4-5 किलोमीटर अंतरावरती अजून ह्यांची काय बरेच आमचे निर्मलवारीचे संघाचे असे एक 100 कार्यकर्ते पुण्यातून येणार आहेत. तसेच तरडगाव असेल, सासवड असेल, हिंगणगाव असेल, आरडगाव असेल, डोंबाळवाडी असेल, कुसूर असेल, पाडेगाव असेल, काळज असेल, अशा गावातील जवळजवळ एक 60 कार्यकर्ते आम्ही उद्या पालखी मुक्कामी असणार आहोत. आमचं दिवसभर आणि संपूर्ण माऊली जास्तोपर्यंत परवा पहाटे 5 वाजेपर्यंत आमचं कार्य चालू असणार आहे.